ह्या क्षणाला मी खूप खुश आहे. कारण घरातल्या ज्या अननेसेसरी थिंग्ज होत्या, त्या मी डिक्लटर केलेल्या आहेत. जेव्हा संसाराला सुरुवात केली होती, तेव्हा 1 आर-केमधून सुरुवात केली होती. पण आता 1 बी-एच-के नाही, 2 बी-एच-के सुद्धा पुरत नाहीये. म्हणजे किती साहित्य साठलं असेल. मग केलं काय, की ज्या गोष्टी नको आहेत, त्या गोष्टी हळू कमी करायला सुरुवात केली. त्यामुळं गोष्टी कमी केल्यामुळं नाही म्हटलं तरी तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर पण परिणाम होतो. इतकं छान वाटतं आता, की म्हणजे त्या गोष्टी आवरायची आता गरजच नाहीये. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी साफ केल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत असं असं अजिबातच राहत नाहीये. त्यामुळे खूप छान वाटतंय, खूप सॅटिस्फायिंग वाटतंय. आता 2024 मध्ये आहोत. तर 24 गोष्टी मी अशा सांगणार आहे, की ज्या मी स्वतः ट्राय करतेय. काही केलेल्या आहेत, काही ट्राय करायचा प्रयत्न करतेय. तर अशा 24 गोष्टी, की ज्या मी अंमलात आणतेय आणि आणणार आहे. खूप छान वाटतंय, खूप हॅपी आहे. 2024 पण सुरू झालेलं आहे आणि जस्ट घरातल्या बऱ्याच गोष्टी मी डिक्लटर केलेल्या आहेत. खूप पसारा झाला होता. त्यामुळं नक्की काय करायचं ते सुचत नव्हतं. हे भांडं ठेवायचं का ते भांडं ठेवायचं? हे कपडे कुठं ठेवायचे? ती लॉन्ड्री कुठं ठेवायची? खूप पसारा होता. जो लागणार आहे तेवढाच ठेवलेला आहे. त्यामुळं खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. तसं बघितलं तर 1 आर-केमधनं सुरुवात केली होती. पण 1 आर-केचं साहित्य 1 आर-केमध्ये सुद्धा बसणारं साहित्य नव्हतं. पण आता इतकं साहित्य झालंय, की ते 2 बी-एच-केमध्ये सुद्धा बसत नाहीये. त्यामुळं जेवढं सामान आपण घरात ठेवू एक्स्ट्राचं, मग ते कपडे असोत, मग ते भांडी असोत किंवा फर्निचर असो किंवा कुठल्याही गोष्टी असू देत. जेवढ्या गोष्टी आपल्या घरात असतील तेवढं आपलं मन हे व्याप्त राहतं. माइंड आपलं एंगेज राहतं, की ही गोष्ट कधी करायची, ही गोष्ट कशी साफ करायची, ही गोष्ट कधी आपण मेंटेन करणार, ही कधी दुरुस्त करून घ्यायची. ह्या गोष्टींचं आपल्यावरती बर्डन राहतं. त्यामुळं होतं काय, की आपला वेळ कुठं जातोय नक्की तेच कळत नाहीये. त्यामुळं 2024चं रिझोल्यूशन म्हणून ह्या गोष्टी मी करायच्या ठरवल्या. काही गोष्टी ॲप्लाय केलेल्या आहेत, काही गोष्टी ॲप्लाय करत आहे. बऱ्याच गोष्टी डिक्लटर केलेल्या आहेत. मग त्यामुळं हळू काय होतं, आपलं माइंडसुद्धा डिक्लटर होत राहतं. तर अशा 24 गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, की ज्या गोष्टी मी ट्राय करायचा प्रयत्न करतेय. काही ट्राय केलेल्या आहेत, ॲप्लाय केलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे दररोज एक गोष्ट अशी शोधायची, की ती आपल्याला आज नको आहे गोष्ट. म्हणजे डिक्लटर करायची आपल्याला ती गोष्ट. म्हणजे हा समजा सॉक्स आपला फाटलेला आहे किंवा हे भांडं खराब झालेलं आहे किंवा एखादा ड्रेस आपल्याला नको आहे. म्हणजे अगदीच खूपच खराब झालेला आहे. अशा गोष्टी आपण शोधायच्या आणि एक गोष्टी आपण एकतर पूर्ण खराब झाल्या असतील तर आपण त्याचा पोछा पण करू शकतो किंवा जर चांगल्या अवस्थेत असतील तर ते आपण कुणाला तरी डोनेट करू शकतो. म्हणजे आपण एखादी तरी गोष्ट किंवा 2 दिवसातून तरी एखादी गोष्ट आपण डिक्लटर केली पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी असतात बघा, की आपल्याला ह्या गोष्टी लागतील. म्हणजे एक 2-4 रव्या घेऊन ठेवायच्या किंवा 7-8 प्रकारचे चमचे घेऊन ठेवायचे किंवा 9-10 प्रकारची ताटं घेऊन ठेवायची. आपल्याला हे लागतील. पाहुणे आल्यानंतर लागतील. आपल्याला दररोज आपण व्हरायटी म्हणून आपण यूज करू शकतो. तर जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत, तेवढ्याच आपण ठेवून घ्यायच्या आणि बाकीच्या ज्या आहेत त्या डिक्लटर करून टाकायच्या. मग त्या डिक्लटर करताना आपण त्या जर सुस्थितीत असतील तर आपण डोनेट करू शकतो किंवा जर अगदीच खराब झाले असतील तर स्क्रॅपला घालू शकतो किंवा फेकून देऊ शकतो. मग ह्यातलं आपण ठरवायचं आपण काय करायचं ते. जस्ट इन केसमध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, अरे वापरूयाच की, कधीतरी लागतीलच आपल्याला. अशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती विचार करणं आता बंद करूया. ही गोष्ट थोडा वेळ विचार करायचा, की ही गोष्ट खरंच आपल्याला लागणार आहे का? जर उत्तर होय असेल तर ती गोष्ट ठेवून द्यायची. जर उत्तर नाही असेल तर ती गोष्ट आपण डिक्लटर करण्याच्या पाठीमागं लागायचं. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपिंग साईट्सवरती जाऊन ब्राउज करत राहायचं, खरेदी करत राहायचं किंवा नुसतंच वेळकाढूपणा करायचा ब्राउज करण्यावरती. म्हणजे काय Meesho ॲपवरती जायचं, Amazonवरती जायचं, Flipkartवरती जायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स बघत बसायचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑफर्स वगैरे आलेले असतात किंवा आपल्याला जर गोष्टी हव्या असतील, आपण ऑनलाईन कुठेतरी बघितल्या, सोशल मीडिया ॲपवरती बघितल्या, अरे हा मसाल्याचा डबा छान आहे, आपल्याला तो पाहिजेच आपल्या घरात किंवा हां, हे डबे छान आहेत, ही क्रॉकरी छान आहे, आपल्याला पाहिजेच आहे. तर अशा प्रकारचे जे सर्चेस आहेत, जे ब्राउझेस आहेत आपण करतो ते, तर ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आपल्याला खरंच गोष्टी लागणार आहेत, तेवढंच घेण्याकडे आपला कल पाहिजे. म्हणजे अननेसेसरी ब्राउझिंग थांबवायचं आणि खरंच आपल्याला बाबा ही गोष्ट लागणार आहे किंवा खूपच आवडली तर ती गोष्ट आपण घेऊ शकतो. पण ज्या गोष्टी लागणार नाहीत त्या तिथल्या तिथं आपण स्टॉप केलं पाहिजे थिंकिंग करणं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली असेल एखाद्या सोशल साईटवरती की ती खूपच छान आहे तर 24 तासाचा वेळ घ्या. तुम्हाला ती खरंच गोष्ट गरजेची वाटते का ते आणखी एकदा विचार करा आणि नंतर ठरवा की आपल्याला पाहिजे की नाही घ्यायची ती गोष्ट. त्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यामुळे आपला टाईमपास पण होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा ती गोष्ट आपण खरेदी केलीच,
तर आपल्या घरी अननेसेसरी गोष्टींचा साठा होत राहतो आणि इतका साठा होत राहतो, म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते मी. सेलमधल्या गोष्टी घेतल्या आपण, स्वस्त मिळतात, त्या आपल्याला शॉपिंग साईट्सवरती छान दिसतात, पण ॲक्च्युअल जेव्हा त्या गोष्टी आपल्या घरी येतात तेव्हा त्या तेवढ्या सुस्थितीत नसतात. म्हणजे ते सेलमध्ये काढल्यात म्हणजे त्या 1-2 वर्षापूर्वीच्या गोष्टी असतात मॅन्युफॅक्चर केलेल्या. त्यामुळं ज्या फ्रेश गोष्टी आहेत, ज्या MRPमध्ये आपल्याला गोष्टी मिळत आहेत, लोकलमध्ये मिळत आहेत किंवा ऑनलाईन जरी असल्या तरी त्या फ्रेश असतील तरच आपण तो घेण्याकडे आपला कल असावा. तिसरी गोष्ट जी मी लिमिटमध्ये सध्या आणते ती म्हणजे सोशल मीडिया ॲप्स. वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया ॲप्स आहेत. Facebook आहे, Instagram आहे किंवा YouTube आहे. त्याच्यानंतर Twitter आहे, Pinterest आहे. जे काही सोशल मीडिया ॲप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, नवीन-नवीन पण आहेत, खूप सारे ॲप्स आहेत किंवा फोटो एडिटिंग करण्याचे ॲप्स आहेत, फोटो कोलाज करण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्सनी होतं काय, की आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये खूप सारी मेमरी एकतर जॅम होते आणि त्याच्यामुळे आपला मोबाईल व्यवस्थित चालत नाही आणि मेन म्हणजे आपण एखादं ॲप वापरत असू, तर त्याच्यामुळं आपण त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे ॲप चांगलं आहे, असे 2-4 ॲप्स घेऊन ठेवतो मोबाईलमध्ये आपल्या आणि त्यातलं कुठलं चांगलं ॲप आहे हे ट्राय करण्यातच, प्रत्येक ॲपवरती एखादी गोष्ट ट्राय करण्यातच आपला वेळ वाया जातो. आणि त्यामुळे होतं काय, की आपण त्या कंपॅरिझनमध्ये वेळ वाया घालवतो आणि त्याच्यामुळं एकतर वेळ तर वाया जातोच आपला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या फोनची मेमरीसुद्धा खूप कमी होते, खूप व्यापली जाते आणि त्याच्यामुळे आपल्या फोनचं चार्जिंगसुद्धा वारंवार फ्रिक्वेंटली कमी होऊ लागतं आणि जास्त जागा व्यापली गेल्यामुळे त्याची जी रॅम आहे ती सुद्धा कमी होते आणि फोन स्लो होत जातो आपला. त्यामुळं काय करायचं, की ॲप्स जे आहेत ते आपण डिलीट केले पाहिजेत. ॲप्समधून आपण बाहेर पडलं पाहिजे. जे खरंच गरजेचे ॲप्स आहेत ते ठेवले तरी चालतील. पण जे अननेसेसरी ॲप्स आहेत ते आपण काढून टाकले पाहिजेत. एकदा का आपण सोशल मीडिया बघत बसलो, की आपल्याला वेळेचं भान राहत नाही. म्हणजे आपण किती वेळ त्याच्यावरती स्क्रोल करत राहतोय. एखादीच रील बघायची असते आपल्याला किंवा एखादाच व्हिडिओ बघायचा असतो. पण इतका आपण त्यात गुंगून जातो, की आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीसुद्धा भान राहत नाही. म्हणजे आपल्याला एखादं काम करायचं होतं तर ते काम राहून जातं. तर नंतर काय होतं, की आपलं ब्रेन फॉग जे आहे ते वाढत राहतं. म्हणजे आपल्याच मनावरती ताण येऊ लागतो, की आपल्याला हे काम करायचे आहेत पण कामं राहून जात आहेत किंवा एखादी प्रॉडक्टिव्ह गोष्ट करायची आहे तर ती सुद्धा राहून जाते. एखादी नवीन स्किल शिकायची असेल तर ती सुद्धा राहून जाते. त्यामुळं जेवढे ॲप्स गरजेचे आहेत तेवढेच ॲप्स आपण ठेवले पाहिजेत आणि बाकीचे ॲप्स आपण डिलीट केले पाहिजेत. चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा उठल्यानंतर अर्धा तास तरी आपण फोन हातात घेता कामा नये. म्हणजे उठल्या-उठल्या आपल्याला ते नोटिफिकेशन्स नको आहेत किंवा जर तुम्ही जॉबवरती जात असाल, तर ते जॉबचे नोटिफिकेशन्स उठल्या-उठल्या तरी तुमच्या डोक्यात ती कामं घोळू नयेत. एक अर्धा तास तुम्ही फोनला आराम द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फोन हातात घेऊ शकता, नोटिफिकेशन्स बघू शकता आणि जी काही कामं आहेत ती रुटीनला लावू शकता. सकाळी-सकाळी फोन हातात घेतल्यानंतर काय होतं, की आपण नोटिफिकेशन्स पण बघतो आणि आपल्या डोक्यात विचारचक्र सुरू होतात, की आपल्याला बाबा हे काम करायचं आहे, हे काम आत्ता करायचं की नंतर करायचं की थोड्या वेळानं करायचं, दिवसभरात करायचं की उद्या करायचं. म्हणजे अशा गोष्टी लगेच सुरू होतात. डोक्यात विचारचक्र हे सुरू राहतात. त्यामुळं काय होतं, की सकाळचा जो प्रॉडक्टिव्ह वेळ आहे, की जो आपण ग्रॅटिट्यूडमध्ये घालवला पाहिजे. म्हणजे आपण नवीन सकाळ बघितली आहे, त्यामुळे आपण आभार मानले पाहिजेत. युनिव्हर्सचे किंवा देवाचे आभार, ज्या देवाला आपण मानतो, ज्या गुरूंना आपण मानतो, तर त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर तो जो महत्त्वाचा वेळ आहे, तो आपला कशात जातोय, तर डोक्यात विचारचक्र सुरू करण्यात वेळ आपला निघून जातोय तो. वेगवेगळ्या प्रकारचे गुंते तयार होतात, सकाळ-सकाळी उठल्यानंतर फोन बघितल्यानंतर. त्यामुळं सकाळ-सकाळी जरा फोन बाजूला ठेवायचा आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याकडं जे आपल्याकडं आहे त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण फोन आपला हातात घेऊ शकतोय. 5वी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखादी कमिटमेंट घेतली असेल किंवा स्वतःचंच ठरवलं असेल, की ही गोष्ट आपल्याला ह्याच वेळेला करायची आहे, तर त्याच्याशी स्टिक राहा. म्हणजे काय तुम्ही कमिटेड राहा तुमच्या गोष्टींशी. म्हणजे समजा तुम्ही ठरवलं असेल, की तुम्हाला 11 वाजता मेडिटेशन करायचं आहे, तर तुम्ही त्यावेळेला ते करण्याच्या पाठीमागं लागा. म्हणजे 11 वाजता आपण मेडिटेशन करायचं आहे आपल्याला, तर त्यावेळी अलार्म सेट करा आणि 11ला बरोबर तुम्ही मेडिटेशन करू शकताय. किंवा तुम्हाला वाटलं असेल, की आज एखादी नवीन डिश बनवायची आहे, तर कुठली डिश बनवायची ते ठरवा आणि त्याच्याशी कमिटेड राहा. मग ह्याच्यामुळे होतं काय, की हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात. जे आपण कमिटमेंट ठरवतो आणि ती कमिटमेंट आपण कंप्लीट केली, की त्याच्यामुळे हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त आनंदी राहतो. जसं की 4 प्रकारचे हॅपी हार्मोन्स आहेत. ते जर व्यवस्थित सिक्रेट होत असतील आपल्या शरीरात, तर आपल्या शरीराचं कार्य किंवा आपलं मन
आपलं शरीर हे व्यवस्थित रीतीनं कार्य करतं आणि आपण खूप छान आनंदात राहू शकतो. आणि कमिटमेंट पाळल्यामुळे होतं काय, की समजा एखादा दुसऱ्याकडून आपल्याला कमिटमेंट आली असेल एखाद्या कामाची, तर आपण त्या गोष्टीशी किती जेन्युइनली प्रयत्न करतोय ते सुद्धा एक प्रकारे आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळत राहतं. 6वी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदाचे जी कारणं आहेत ती शोधा. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे काय, जर तुम्हाला वाटत असेल, की एखादी गोष्ट केल्यामुळे आपल्याला आनंद होतोय, म्हणजे समजा घरातली कामं व्यवस्थित केल्यामुळे आपल्याला आनंद होतोय, तर ते कुठली कामं केल्यामुळे तुम्हाला आनंद होतोय ते शोधा. जर तुम्हाला ड्रॉइंग केल्यामुळं आनंद वाटत असेल, समजा एखादं 15-20 मिनिटं ड्रॉइंग केलं आपण, एखादं आर्ट ड्रॉ केलं, कलरिंग केलं, त्याच्यामुळे जर आनंद वाटत असेल, तर ती गोष्ट तुम्ही त्यावेळेला करा. किंवा कामं करता तुम्ही गाणीसुद्धा ऐकू शकताय किंवा इतर वेळेला सुद्धा गाणी ऐका. जेव्हा तुमचा मूड खराब असतो, तेव्हा जर तुम्ही गाणी ऐकली, तर तो खूप छान आपल्याला आपलं मन त्यावेळेला रिलॅक्स होतं. खूप छान आपल्याला वाटतं त्यावेळेला. किंवा एखादा आर्ट क्लास जॉइन करायचा असेल तर तुम्ही करू शकताय किंवा जिम लावायची असेल तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकताय. किंवा तुम्हाला गाण्याचा छंद असेल, गाणी गायला आवडत असतील तर तुम्ही गाण्याचा क्लास लावू शकताय. झुंबा करू शकताय तुम्ही किंवा एखाद्या साध्या सिंपल वॉकला जाऊ शकताय. किंवा काय करू शकताय, की अ, स्वतःलाच एक डेअर द्यायचं, की आज जवळच्याच एखाद्या कॅफेमध्ये जाऊन आपण तिथं जाऊन चहा प्यायचा किंवा कॉफी घ्यायची किंवा काहीतरी खायचं आणि एकट्यानंच खायचं. तर हे डेअर तुम्ही स्वतःला देऊ शकताय. याच्यामुळे होतं काय, की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढतोय आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढल्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहू लागताय. जास्तीत जास्त गोष्टी करण्याकडे भर देऊ लागताय. म्हणजे आत्मनिर्भर होताय तुम्ही. तर हे करून बघा, ह्याचा खूप छान फायदा होईल तुम्हाला. 7वी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या मनावरती जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा होतो. आता आपण सोशल प्राणी आहे. म्हणजे काहीतरी आपले गॅदरिंग्ज वगैरे असतात, लग्न वगैरे असतात, कार्यक्रम वगैरे असतात. तर आपण काय करतो, आपण त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर, की आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी असतात, की अट्रॅक्ट करत असतात. म्हणजे एखाद्याची साडी छान आहे किंवा एखाद्याचे दागिने छान आहेत किंवा एखाद्याची बोलण्याची स्टाईल मस्त आहे किंवा एखादी स्वतःला किती छान मेंटेन करते. तर तुम्ही स्वतः जे आहात, ते तसं राहायचा प्रयत्न करा. म्हणजे सेल्फ ऑथेंटिसिटी आपण जे म्हणतो, ते मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी आवडत असतील, पण त्या गोष्टी तुमच्या मनावरती हावी होऊन देऊ नका. म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो ठेवा. सेल्फ ऑथेंटिसिटी जी आहे ती मेंटेन करा आणि तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ते एक्सेप्ट करा. म्हणजे जग तुम्हाला एक्सेप्ट करेल. कुणालाही तुमच्या मनावरती किंवा तुमच्या विचारांवरती ताबा घेऊन द्यायचा नाही किंवा हावी होऊन द्यायचं नाही. जसे आहात तसे चांगले आहात. चांगला व्हायचा प्रयत्न करा, आणखी बेटर व्हायचा प्रयत्न करा. पण इन्स्टंट तिथल्या तिथं काही रिएक्शन्स नको आहेत, की हां, ही अशी वागते, ती तशी म्हणते म्हटल्यानंतर आपण पण लगेच तसं व्हायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटतंय त्या सिच्युएशननुसार आपण वागलं पाहिजे. 8वी गोष्ट म्हणजे जे काही केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स आहेत, खूप सारे पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स हे केमिकल युक्त असतात. म्हणजे जसं की आपले मेकअपचे प्रॉडक्ट असतील किंवा डिटर्जंट वगैरे असतील किंवा रेग्युलर यूजमध्ये आपल्याला जे जे प्रॉडक्ट यूज करतो आपण, तर ते केमिकल फ्री आहेत की केमिकलयुक्त आहेत, हे आपण बघितलं पाहिजे. आणि ते प्रॉडक्ट थोडक्यात टॉक्सिक प्रॉडक्ट आहेत. असे प्रॉडक्ट्स म्हणजे जास्तीत जास्त मेकअपचे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते केमिकलयुक्त असतातच. तर आपण त्याच्यावरचे कंटेंट्स वाचले पाहिजेत. कुठले केमिकलचे प्रॉडक्ट आहेत, कुठले केमिकल फ्री प्रॉडक्ट आहेत. आयुर्वेदिक पण प्रॉडक्ट असतात, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स असे आपण बघायचे, त्यातला कंटेंट बघायचा आणि त्याच्यानंतर आपण ठरवायचं, की कुठले प्रॉडक्ट आपण वापरले पाहिजेत आणि कुठले प्रॉडक्ट आपण फेकून दिले पाहिजेत. त्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला केमिकल फ्री प्रॉडक्ट कसे वापरता येतील ह्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण बऱ्याच केमिकल प्रॉडक्ट्समध्ये, मेकअप प्रॉडक्ट्समध्ये शिसं वापरलं जातं. शिसं माहीत आहे ना तुम्हाला? शिस्याचा वापर हा केमिकल प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. त्यामुळं कंटेंट्स तुम्ही वाचले पाहिजेत केमिकल प्रॉडक्ट्सवरचे आणि त्याच्यानुसार खरेदी केली पाहिजे. किंवा खाण्याचे पदार्थ असतील. बरेच खाण्याचे पदार्थ असे आहेत, की त्याच्यामध्ये केमिकल्स यूज केले जातात किंवा कुठलं ऑइल यूज केलं आहे किंवा त्याच्यामधले घटक काय आहेत. तर त्याच्यामध्ये घटक जे असतात, तर त्याची सायंटिफिक नावं दिलेली असतात. मग ती सायंटिफिक नावं आपण Googleवरती जाऊन सर्च केली पाहिजेत आणि त्यानंतर ते प्रॉडक्ट आपण पर्चेस केले पाहिजेत आणि आपल्या वापरात आणले पाहिजेत. 9वी गोष्ट म्हणजे जंक फूड जे आहे ते अव्हॉइड केलं पाहिजे. म्हणजे पिझ्झा आहे, बर्गर आहे किंवा खूप सारे फ्राईड ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. तर असे पदार्थ आपण शक्यतो टाळले पाहिजेत. म्हणजे कधीतरी खायला ठीक आहे. आपण खाल्ले पाहिजेत म्हणजे त्याची टेस्ट आपल्याला माहीत पाहिजे किंवा आपल्या मुलांना पण माहीत पाहिजे. पण ते कुठल्या लिमिटपर्यंत आपण मुलांना दिलं पाहिजे किंवा आपण स्वतः घेतलं पाहिजे, ते सुद्धा त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. मग जंक फूड्स कुठले? जरी आपण बाहेर खात असू, ऑप्शन नसेल, एखाद्या वेळी कंटाळा आला असेल, तर आपण बाहेर जरी खात असू, तर त्यातल्या त्यात हेल्दी काय खाता येईल आपल्याला ह्याचा आपण विचार केला पाहिजे.
हेल्दी ऑप्शन्स निवडा. मग हेल्दी ऑप्शन्समध्ये डोसा आहे, इडली आहे किंवा जंक फूड जरी घेतलं तुम्ही तरी ते कमी प्रमाणात घ्या आणि जास्तीत जास्त हेल्दी फूड त्याच्यावरती भर दिला पाहिजे. जंक फूडमध्ये आपण जंक फूड समजा घेतलं तर त्याचे तोटे काय आहेत, तर कुठल्याही प्रकारचं तेल वापरलं जातं, कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरले जातात त्याच्यामध्ये. आता चायनीजमध्ये म्हणाल तर चायनीजमध्ये अजिनोमोटो वापरलं जातं की जे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आता मी इव्हन हे पण ऐकले की पनीरसुद्धा सध्या केमिकलपासून तयार केलं जातं. हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये जे पनीर आपण खातो तर ते सुद्धा केमिकल्सपासून तयार करतात. त्यामुळं व्यवस्थित आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातोय किंवा घरीसुद्धा आणताना ते त्याचा सोर्स काय आहे किंवा आपण जे पर्चेस करतोय ते तिथलं वातावरण चांगलं आहे का त्या रेस्टॉरंटमधलं किंवा त्या दुकानातलं, ते सुद्धा आपण खात्री केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच गोष्टी पर्चेस केल्या पाहिजेत. किंवा दूध पण केमिकलनं बनवले जातात. म्हणजे मी स्वतः अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत की जिथून दूध तयार केलं जिथं म्हणजे आता गाव लेवलला आपण समजा दूध आपण घेतलं. आपण काय म्हणतो की सिटीमध्ये पिशवीतलं दूध असतं, पण गाव लेवलला सुद्धा आता काय करतात बरेच जण की केमिकल्स यूज करून, युरिया वगैरे यूज करून दूध तयार करतात आणि 1 तासाच्या आत ते दूध डायरेक्ट डेअरीला दिलं जातं. 1 तासाच्या आत ते दूध डेअरीला दिल्यानंतर होतं काय की त्याची फॅट वगैरे अगदी व्यवस्थित लागते. म्हणजे ते नॉर्मलच दूध आहे असं ते वाटतं, पण ते ॲक्च्युली केमिकलचं दूध असतं. त्यामुळं दूधही घेताना आपण बऱ्याचदा विचार केला पाहिजे. पनीर असेल, दूध असेल किंवा आपण रेस्टॉरंटमध्ये खायला गेल्यानंतर मोमोज वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय काय कंटेंट वापरले जातात ते आपल्याला माहीत नाहीत. त्यामुळं आपण ह्या गोष्टी आता टाळू शकत नाहीये, पण त्यातल्या त्यात आपण हेल्दी कसं राहू ह्याचा आपण विचार केला पाहिजे. 10वी गोष्ट म्हणजे तुमचा फोन हा तुमचा टॉय नाहीये किंवा ती तुमची हॉबी नाहीये. तुमचा फोन हा कुठल्या गोष्टींसाठी वापर करायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे फोन आपण कशासाठी यूज करतो, तर कॉल येतात आपल्याला किंवा आपल्याला चांगलं रेसिपीज बघायच्या असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज बघायचे असतात, एंटरटेनमेंटसाठी बघायचं असतं. पण त्याचं ॲडिक्शन होऊन देऊ नका. म्हणजे एखाद्या कामातून फ्री झालो आपण आणि त्या टेन्शनमधून रिलॅक्स होण्यासाठी आपण फोनचा यूज करता कामा नये. नाहीतर आपण त्यातच अडकून जातो. म्हणजे एखाद्या कामातून टेन्शन फ्री होण्यासाठी आपण फोन बघत राहतो, पण फोनमध्येच अडकत गेल्यामुळं आणखी आपल्याला स्ट्रेस येत जातो. कारण सोशल मीडिया हे इतकं डॉमिनेटिंग आहे की आपण त्यात अक्षरशः अडकत जातो. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स यूज होत आहेत व्हिडिओजमध्ये वगैरे, की त्या व्हिडिओमध्ये आपण एंगेजच राहिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स येत आहेत, एंटरटेनिंग रील्स येतात. लहान मुलांच्या रील्स पण आहेत. म्हणजे कोकोमेलनच्या वगैरे रील्स ज्या आहेत, जे व्हिडिओज जे आहेत लहान मुलांसाठीचे, तर सेकंदाला फ्रेम बदलते. मग ह्यामुळं काय होतं की आपल्याला ते कलर्स किंवा आपल्याला ते जे स्पीड आहे ते बघायची आपल्याला सवय लागत जाते आणि त्या स्पीडला आपण मॅच करायचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादा व्हिडिओ बघून झाला, खूपच स्पीडी असला, खूपच कलरफुल असला आणि तो आपल्याला खूपच कॅची वाटत असेल, तर आपण तसंच वागणं पुढच्या वेळेला एक्सपेक्ट करतो की आपणच धावपळीत एखादी गोष्ट करायला जातो. मग काहीतरी चुकतं आपल्या हातून किंवा एखादी गोष्ट खराब होते. त्यामुळं तुमचा फोन हे तुमचं खेळणं नाहीये किंवा ती तुमची हॉबी नाहीये. असं समजून तुमचा फोन वापरायला सुरुवात करा. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच फोनवरती करायचा प्रयत्न करा. एखादा कॉल असेल तर तो अटेंड करा, महत्त्वाचा कॉल असेल. ईमेल्स बघा किंवा YouTubeसुद्धा बघा. पण जे एज्युकेशनल व्हिडिओ आहेत किंवा एंटरटेनमेंटचे सुद्धा व्हिडिओज तुम्ही बघू शकता, पण लिमिटेड. सारखाच 24 तास फोन आपल्याजवळ असला पाहिजे आणि त्याचं ॲडिक्शनच झालं पाहिजे, असं कुठलीही गोष्ट आपल्याजवळ नसली पाहिजे. आपण ॲडिक्टेड कुठल्याही गोष्टीसाठी झालं नसलं पाहिजे. 11वी गोष्ट म्हणजे जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे खरंच एखादी गोष्ट तुम्हाला आवडली असेल एखाद्या व्यक्तीची, तर त्या व्यक्तीला ती गोष्ट आवडल्याबद्दल सांगा. एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला ड्रेस आवडला असेल, एखाद्याच्या बांगड्या आवडल्या असतील किंवा एखाद्याचे शूज आवडले असतील, चप्पल आवडले असतील, तर आपण काय करतो, आपण मनातल्या मनात विचार करत राहतो. असंच. तर काय करा, की तसं मनात विचार न करता खरंच कॉम्प्लिमेंट्स द्या. म्हणजे कसं, की एखादी गोष्ट तुम्हाला आवडली, तर ती खूपच छान आहे. त्याचा कलर चांगला आहे, त्याचं फॅब्रिक चांगलं आहे किंवा ती गोष्ट तुम्हाला सूट करतीये. तर अशा कॉम्प्लिमेंट्स तुम्ही द्या. तुम्हाला शूज आवडले असतील, तर ते का चांगले आहेत ते सांगा. ह्याच्यामुळं काय होतं, की दुसऱ्या व्यक्तीला छान म्हटल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीला पण आनंद होतो आणि आपल्याला पण आनंद होतो आणि त्या व्हायब्रेशन्स आहेत दोन्ही व्यक्तीमधल्या, त्या एकमेकांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळत राहतात आणि छान वाटतं. असं करायचा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि पुढची व्यक्तीसुद्धा तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच कॉम्प्लिमेंट देईल, की ज्याच्यामुळं ही सायकल क्रिएट होईल कॉम्प्लिमेंट्स देण्याची. तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देत राहाल आणि त्याच्यामुळं
पुढच्या व्यक्तीला पण तुमच्याबद्दल आदर वाटेल आणि तुम्हाला पण पुढच्या व्यक्तीबद्दल आदर वाटेल. तर अशा सायकल्स आपण क्रिएट करत राहूया, एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देऊया. 2024 मध्ये हे नक्की आपण ट्राय करूया. आणि काय किती अर्धा मिनिट तर लागतो आपल्याला कॉम्प्लिमेंट द्यायला. डोक्यात ठेवून काय करायचं आहे, द्यायचे निवांत कॉम्प्लिमेंट. काय होणार आहे जास्तीत जास्त होऊन, की म्हणजे त्या व्यक्तीचं महत्त्व वाढण्यासाठी आपण त्याला कॉम्प्लिमेंट्स देत नाही त्या व्यक्तीला. पण देऊन तर बघा ना कॉम्प्लिमेंट्स, तुम्हाला पण छान वाटतील. 12वी गोष्ट म्हणजे स्वतःचं असं एक मॉर्निंग रुटीन ठेवा. म्हणजे काय, आता ही गोष्ट मी ट्राय करायचा प्रयत्न करते, की उठल्या-उठल्या आपण काय करतो, पटपट आवरायला जातो, डबा करायला जातो. नवऱ्याचा डबा असतो, मुलांचा डबा असतो, नवऱ्याला नाश्ता द्यायचा असतो, मुलांना नाश्ता द्यायचा असतो. मग त्याच्यामुळे होतं काय, की आपण त्या गडबडीत आपण स्वतःलाच विसरून जातो. आपल्याला काय-काय किती-किती गोष्टी करायच्या आहेत आणि काय-काय गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आधी काय करायला पाहिजे, स्वतःचं एक मॉर्निंग रुटीन सेट केलं पाहिजे. थोडंसं अर्धा तास लवकर उठलं पाहिजे, की जे मी स्वतः पण ॲप्लाय करतीये. थोडंसं लवकर उठायचं, स्वतःला वेळ द्यायचा. स्वतःसाठी जे योग्य आहे म्हणजे एक 2 पानं पुस्तकाची वाचायची किंवा एखादं छान गाणं ऐकायचं किंवा थोडंसं 10 मिनिटं योगा करायचा किंवा मेडिटेशन 10 मिनिटाचं करायचं. तर ह्या गोष्टी आपण ट्राय करू शकतोय. जेवढं तुम्ही स्वतःला वेळ द्याल, तेवढं तुम्ही आपल्या कुटुंबाला सुखी ठेवू शकाल आणि कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. स्वतःला आधी जपा, म्हणजे तुम्ही आपोआप तुमचं कुटुंब जपू शकताय. मग उठल्या-उठल्या तुम्ही काय-काय करू शकताय? जसं मी आत्ता 3-4 गोष्टी सांगितल्या. त्याचप्रमाणे म्युझिक ऐकणं, बुक्सचे 1-2 पानं वाचणं किंवा शांतपणे घोट-घोटभर चहा पिणं, काहीतरी खाल्ल्यानंतर चहा प्यायचा. काहीतरी खाऊन किंवा ॲटलीस्ट 1-2 ग्लास पाणी पिऊन त्याच्यानंतर चहा पिला पाहिजे. तर तो चहा एन्जॉय केला पाहिजे किंवा जर तुम्ही जिरा वॉटर घेत असाल किंवा अजवाईन वॉटर घेत असाल, तर ते सिप बाय सिप थोडंसं एन्जॉय केलं पाहिजे किंवा एखादं तुम्ही फ्रूट खात असाल सकाळ-सकाळी, तर ते सुद्धा माइंडफुलनेसने एन्जॉय केलं पाहिजे. म्हणजे ग्रॅटिट्यूड त्यावेळेला व्यक्त करता आला पाहिजे आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करत-करत ह्या बाकीच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत किंवा सकाळ-सकाळी एखादा एक 10 मिनिटाचा वॉक घेतला पाहिजे. म्हणजे दररोज ट्राय करा थोड्या-थोड्या गोष्टी करायला. म्हणजे लगेच होणार नाहीत. म्हणजे बुक पण वाचायचं आहे किंवा आपल्याला म्युझिक पण ऐकायचं आहे किंवा मेडिटेशन पण करायचं आहे किंवा योगा पण करायचं नाही. ह्या गोष्टी लगेच होणार नाहीत. दररोज एखादी गोष्ट ठरवा. अल्टरनेटिव्हज ठरवा, की आज आपल्याला एक 10 मिनिटं बुक वाचायचं आहे. तर 10 मिनिटं एखादं दुसरं पान वाचा आणि त्याच्यानंतर तुमच्या कामाला सुरुवात करा. किंवा एखाद दिवस फक्त आपल्याला बसायचं आहे जस्ट. सोफ्यावरती बसा, चेअरवरती बसा, खाली बसा, निवांत चहा प्या आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करा. किंवा एखादं गाणं शांतपणे ऐका, शांतपणे बसा, त्यानंतर कामाला सुरुवात करा. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की माइंडफुलनेसचा वापर करून, ग्रॅटिट्यूडचा वापर करून आपण आपल्याला स्वतःला थोडं शांत केलं पाहिजे. आपली जी सिस्टम आहे, बॉडीची सिस्टम, कारण आपण झोपेतून उठलेला असतो. त्यामुळे आधी स्वतःला शांत केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जर कामाला सुरुवात केली, तर आपण अधिक फ्रेश होऊन ते काम करू शकू. 13वी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलाय किंवा एखाद्या दुकानात गेलाय आणि तिथं खूपच गर्दी आहे. तर तुम्ही काय करता, की आपला नंबर यायची वाट बघत राहता. जेव्हा आपला नंबर येईल किंवा कधी-कधी असं पण होतं बघा, की आपला नंबर आलेला पण असतो, पण आपण जर दुसरा एखादा व्यक्ती येऊन आपल्या नंतर येऊन आपलं काम करून जातो. आपण काय करतो, की असू दे त्याला करू दे बाबा. पण एखाद्या वेळी ठीक आहे म्हणजे गरजू असेल तर. पण जर सारखं-सारखं ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतील, तर आपल्याला काय होतं, की आपण स्वतःवरती दुसऱ्याला डॉमिनेट करून घेतोय. म्हणजे आपण कसं वागायचं हे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण सूचना देत असतो, की थांब आधी त्याला वस्तू घेऊ दे किंवा त्याची ऑर्डर आधी येऊ दे. त्याच्यानंतर आपण देऊया. मग आपण स्वतःला नेहमीच नेक्स्ट डोअरला ठेवतो. त्यामुळं असा करायचा आपण प्रयत्न करायचा, की समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा एखाद्या चहाच्या ठिकाणी गेलो आपण किंवा एखाद्या बुक स्टॉलवरती गेलो, एखाद्या दुकानात गेलो, स्टेशनरी असेल, किराणा मालाचं असेल, तर एखाद्या वेळेस आपण विचारून बघायचं, की आपल्याला जी गोष्ट पाहिजे, ती गोष्ट आपण त्या काकांना किंवा त्या दादाला विचारायची किंवा त्या मावशींना विचारायची, की अशी-अशी गोष्ट अवेलेबल आहे का? ते काय उत्तर देतात ते ते त्यांच्या ऑर्डरनुसारच वस्तू देत राहणार. पण ट्राय तरी करून बघा ना. का आपण असंच करत राहायचं, की पुढचा येऊ दे, मग घेऊ दे. मग सगळे गेल्यानंतर आपण बोलणार, मग आपण त्याच्यानंतर धाडस करणार. आपण आपल्याला कधी डेव्हलप करणार? असं नाही, की आपल्याला ती गोष्ट मिळालीच पाहिजे. पण आपण विचारलं तरी पाहिजे ना, आस्क केलं तरी पाहिजे ना ती गोष्ट आपल्याला पाहिजे म्हटल्यावर. ही पण गोष्ट करून बघा. नक्कीच तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्समध्ये भर पडेल. 19वी गोष्ट म्हणजे जर तुम्ही मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये जात असाल, तर त्याच्याऐवजी जे लोकल फूड बिझनेसेस आहे, ते ट्राय करा. म्हणजे अगदीच McDonald'ला जाण्यापेक्षा किंवा अगदीच शॉपर्स स्टॉपला जाण्यापेक्षा, मॉलमध्ये जाण्यापेक्षा जे आपले छोटे-छोटे लोकल बिझनेसेस आहेत, छोटे-छोटे लोकल बिझनेसेसची जी दुकानं आहेत,
किराणा मालाची दुकानं आहेत किंवा रेस्टॉरंट्स जे आहेत, तर तिथं जाऊन तिथलं कुझिन ट्राय करायचा प्रयत्न करा. तिथं सुद्धा छान मिळत असतात. म्हणजे आपण ते आपल्याला स्वतःला स्टेटस जपण्यासाठी आपण काय करतो, आपण मॅकडोनाल्ड्सलाच गेलं पाहिजे, आपण डॉमिनोजलाच गेलं पाहिजे. तर हे करण्याच्या ऐवजी छोट्या-छोट्या स्टॉल्सवरती जाऊन किंवा आपल्याला चहा प्यायचा असेल तर जायचं एखाद्या छोट्या स्टॉलवरती, जिथं आपण आपण शक्यतो आपण तिथली सेफ्टी किंवा तिथलं हायजीन बघून शेवटी जातोच. मग ते बघून एखाद्या वेळेस आपण तिथं ट्राय केलं पाहिजे. असे खूप-खूप लोकलचे व्हेंडर्स असतात, की जे हायजीन पण फॉलो करतात आणि सेफ्टी पण फॉलो करतात. त्यामुळे अशा ठिकाणी जायला काही हरकत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं, की लोकल बिझनेसला आपण प्रेरणा देत राहतो, चालना देत राहतो. त्यामुळे आपल्याला पण एक प्रकारचं समाधान मिळत राहतं आणि पुढच्याला पण ती वस्तू गेल्याबद्दल त्याचं पण त्याला समाधान मिळत राहतं. सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे बघा, म्हणजे ज्यावेळी सणाचे दिवस असतात, आता संक्रांतीचे दिवस आहेत, तर अगदीच आपण मॉलमध्ये जाऊन आता मोठमोठ्या मॉलमध्ये सुद्धा आपल्याला संक्रांतीला जे छोटे-छोटे बुंडुकली लागतात किंवा जे वाण साहित्य लागतं ते सुद्धा तिथं मिळतं. पण जर आपण जे रोडवरती बसलेले असतात, आपले शेतकरी असतील किंवा छोटे-मोठे बिझनेसमन असतील, म्हणजे शेतकऱ्याकडून घेऊन मिडलमॅन जे आहेत, ते सुद्धा असतील, तर त्यांच्याकडून आपण त्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपल्याला सुद्धा त्या फ्रेश गोष्टी मिळत राहतील. मॉलमध्ये जाऊन त्या कधीच्या गोष्टी असतील, मग त्या कुठून आल्या असतील, मग त्याच्यावरचे जे चार्जेस आहेत, त्या किमतीत आपण लोकल ठिकाणी सुद्धा त्या चांगल्या प्रकारे आपण त्या गोष्टी घेऊ शकतो आणि व्हरायटीमध्ये सुद्धा घेऊ शकतो. 20वी गोष्ट म्हणजे एखादी नवीन गोष्ट तुम्ही घ्यायला गेलाय, तर ती नवीन गोष्ट घेताना आपण 100 वेळा विचार केला पाहिजे, की ती गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहे का घरी? ते आपण आधी बघितलं पाहिजे. आपल्याला अशा गोष्टी आठवल्या पाहिजेत, की आपल्याकडे ती गोष्ट आहे का? आपण ती गोष्ट कशासाठी घेतोय? आपली जिज्ञासा आहे त्या गोष्टीबद्दल, क्युरिओसिटी आहे त्या गोष्टीबद्दल म्हणून आपण ती पर्चेस करतोय, की आपल्याला त्या गोष्टीची खरंच गरज आहे. त्यासाठी आपण खरेदी करतोय. तर तुम्ही घरामध्ये आधी शोधल्या पाहिजेत अशा गोष्टी, की कुठल्या-कुठल्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या डबल पर्चेस करता कामा नयेत. म्हणजे अगदीच गरज असेल तर त्या गोष्टी घेतल्या तरी चालतील. पण जर गरजच नसेल तर त्या गोष्टी घेण्याचा काहीच फायदा नाहीये. जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही वाढवत जाताय आणि जास्तीत जास्त गोष्टी जसं तुम्ही वाढवत जाताय घरामध्ये, तसं ते क्लटर होत जाते घर जास्तीत जास्त तुमचं. मग त्याच्यासाठी ते घर क्लटर झाल्यानंतर मग त्या गोष्टी ठेवण्यासाठी आपण कपाटं घेतो. मग कपाटं ठेवण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे. मग जागा आपल्याला पाहिजे असेल तर मोठं घर घ्यायचं. मोठं घर घेतलं की ते दररोजच्या दररोज स्वच्छ केलं पाहिजे. मग एवढं कशाला पाहिजे ना. त्यामुळं वस्तू घेताना घरी आपल्या अवेलेबल आहे का ती गोष्ट ती आपण आधी बघितली पाहिजे. खरंच आपल्याला गरज आहे का ते पण चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ती गोष्ट घेतली पाहिजे. म्हणजे थोडक्यात जेवढं आपल्याला मिनिमल राहता येईल, तेवढं आपण राहिलं पाहिजे. म्हणजे 20-20 रूल जो आहे मिनिमलिझमचा, तर तो त्याच्यावरती अप्लाय केला पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराचा, तुमच्या बॉडीचा आदर करायला शिका. म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या अंगावरती जर काही स्कार्स असतील, काही असे स्कार्स आहेत, की जे बाय बर्थ पण असतील किंवा जे ठराविक काळानंतर स्कार्स येतातच. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सीझरमुळे असतील किंवा नॅचरल डिलिव्हरीमध्ये सुद्धा, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा स्कार्स येतात आपल्याला, छोटे-छोटे असे अंगावरती. तर ते तुम्ही त्याच्याबद्दल छान वाटून घ्यायला सुरुवात करा. म्हणजे ते स्कार्स तुम्हाला का मिळालेत, तर तुम्ही एक नवीन जीव जन्माला घातलाय. तुम्हाला त्यासाठी ते स्कार्स मिळालेत. तर त्यासाठी आदर व्यक्त करा त्या बॉडीचा. म्हणजे ते तुमच्यासाठी शाप नाहीये किंवा तुमच्यासाठी ते वाईट वाटणं नाहीये. तुम्ही त्यासाठी आभार मानले पाहिजेत, की ते स्कार्स तुम्हाला का मिळालेत आणि त्या स्कार्समुळं असा काय मोठा फरक पडणार आहे, की त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं. त्यामुळं तुमच्या बॉडीसाठी तुम्ही पॉझिटिव्ह फील करा. आपोआप ते स्कार्स हील होत राहतील. कुठलेही स्कार्स असतील म्हणजे तुम्हाला जर बॉडी पेन होत असेल किंवा तुम्हाला जर मेंटल इश्यूज होत असतील, जर तुम्ही खूपच ओव्हरथिंक होत असाल, तर स्वतःला हील करत राहा, शांत राहा, म्युझिक ऐका, वेगवेगळ्या थेरपीज घ्या आणि स्वतःला हील करायचा प्रयत्न करा. किंवा बऱ्याच गोष्टींची कारणं शोधा, की एखाद्या गोष्टीवरती आपण ओव्हरथिंक करत असू, तर ती गोष्ट आपण का ओव्हरथिंक करतोय? तर त्या गोष्टीचं जे रूट रिझन आहे, ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करा आणि रूट रिझन फाइंड आउट केल्यानंतर ती गोष्ट हील कशी करता येईल ह्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या गोष्टीपासून आपण शांत कसं होत जाऊ. म्हणजे झालेली गोष्ट तर झालीच आहे. पण आपण कसं शांत होऊ आणि पुढच्या गोष्टीला आपण नवीन चॅलेंज करायला तयार राहू. तर ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. किंवा समजा तुमच्या अंगावरती जन्मखुणा आहेत किंवा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती तीळ वगैरे असतात. मला पण आहेत असे तीळ वगैरे किंवा एखादाच कुठेतरी असा तीळ येतो किंवा काहीतरी गाठ वगैरे असते. तर त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. तर त्याच्याबद्दल
आदर व्यक्त करायला सुरुवात करा. म्हणजे आपण त्यात बदलू शकत नाही गोष्टी. पण ॲक्सेप्ट करायला शिका. स्वतःला ॲक्सेप्ट करा. ज्या जखमा आहेत, जे स्कार्स आहेत, ते ॲक्सेप्ट करायला शिका आणि ते घेऊन पुढे चला. 22वी गोष्ट म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी करायच्या नाहीयेत, त्या टाळायचा प्रयत्न करा. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, पण तुम्हाला कंटाळा आलाय, तर तुम्ही नाही गेलात तरी चालेल, अगदीच महत्त्वाचं नसेल तर. समजा एखाद्यानं तुम्हाला चहाला बोलवलेलं आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जेवायला जायचं आहे आणि ते त्याच वेळी जर तुम्ही तुमचं एखादं काम ठरवलं असेल, तुम्ही एखादा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला त्यावेळी किंवा ते 1-2 तास जे आहेत ते तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी द्यायचे आहेत, हे तुमचं जर आधी ठरलं असेल, तर ते जाणं तुम्ही टाळू शकताय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे सुद्धा तुम्ही त्या गोष्टी टाळू शकताय. म्हणजे की एखाद्यानं तुम्हाला चहाला बोलवलंय, तर तुम्ही नाहीच म्हटलं पाहिजे. पण त्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी वेळ देणार आहेत, तर त्या करायला सुरुवात करा. म्हणजे अननेसेसरी अपॉइंटमेंट्स आहेत, त्या टाळायला शिका. स्वतःला वेळ द्या. बिझी शेड्यूलिंग तुमचं जर असेल, तर स्वतःला प्रायोरिटाईज करा आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत, त्या करायचा प्रयत्न करा. 23वी गोष्ट म्हणजे तुमचं जे लेजर लाईफ आहे, म्हणजे तुम्ही 8 ते 9 तास काम करताय आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तुमचा जो रिकामा वेळ आहे, घरातली कामं झाल्यानंतरचा जो रिकामा वेळ आहे, जर 1 तास असेल, 2 तास असेल, तर त्या वेळेमध्ये आपण काय प्रायोरिटाईज केलं पाहिजे? कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत? म्हणजे घरात एखादं धान्य संपलंय का? किंवा तांदूळ संपलेत का? किंवा ऑफिसमधलं एखादं काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे का? किंवा एखादं म्हणजे प्राधान्यक्रम दिला पाहिजे त्या गोष्टींना. म्हणजे तुमचा जो रिकामा वेळ आहे, तो असाच वाया न घालवता त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवा, की ह्या वेळेत हे काम करायचं आहे. पुढच्या 10 मिनिटात आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे स्वतःला बिझी ठेवा. जेवढं स्वतःला तुम्ही बिझी ठेवाल, तेवढं तुम्ही स्वतः एंगेज राहाल, तेवढं तुमचं माइंडसुद्धा तुम्ही एंगेज ठेवाल, कार्यरत राहाल, तुम्ही कार्यमग्न राहाल आणि ह्याचे बेनिफिट्स आत्ता जरी दिसले नाहीत, तरी पुढे जाऊन त्याचे बेनिफिट्स आपल्याला दिसू लागतात हेल्थ वाईज. 24वी गोष्ट म्हणजे दररोज एखादी तरी गोष्ट स्वतःबद्दल चांगली म्हटली पाहिजे. म्हणजे आपल्याला प्राउड वाटतील अशा गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. म्हणजे आय एम लुकिंग ब्युटिफुल किंवा आय एम प्राउड ऑफ मायसेल्फ किंवा मराठीत सुद्धा आपण म्हणजे मी आज जेवण खूपच छान केलं. पर्टिक्युलर एखादी डिशचं नाव घेऊन आज भाकरी खूपच छान झाल्या होत्या माझ्याकडून किंवा मी आज चपाती खूप छान केली होती. आजची जी भाजी होती ती खूपच छान झाली होती. सगळ्यांनी छान म्हटलं, की स्वतःबद्दल आदर पण केला पाहिजे आणि स्वतःला माफ पण केलं पाहिजे. म्हणजे जास्त हार्श होऊ नये स्वतःबद्दल. म्हणजे मी हे काम केलंच नाहीये, मी ह्या गोष्टीत कमी पडले, तर स्वतःला त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये स्वतःला. आपण स्वतःबद्दल वाईट विचार करता कामा नये, की ठीक आहे एखादी गोष्ट झाली नाही, आपण परत करू शकतो किंवा एखादी गोष्ट आपल्याकडून राहिली, तर ते आपण नंतर त्याच्याबद्दल काहीतरी मॅनेजमेंट करू शकतो. त्यामुळं स्वतःबद्दल अपराधीपणा न जाणवता सेल्फ कंपॅशन पाहिजे आपल्याकडे. म्हणजे आपण प्रत्येकाला तर हॅपी करू शकत नाही. म्हणजे सगळ्यांकडून आपल्या अपेक्षा असतात, की आपण असं वागावं, आपण तसं वागावं. पण आपण नाही ते करू शकत. आपल्या एका ठराविक लिमिटच्या बाहेर, आपण ठराविक बाउंडरीच्या बाहेर आपण जाऊन दुसऱ्याला हॅपी करू शकत नाही. म्हणजे स्वतःला ठेच पोहोचवून किंवा स्वतःचा इगो कुठेतरी पायदळी तुडवून दुसऱ्याला आपण हॅपी करू शकत नाही. त्यामुळं आपण लिमिट्स तयार केले पाहिजेत, आपण बाउंडरीज तयार केल्या पाहिजेत आणि त्या बाउंडरीजच्या आत कुणाला प्रवेश देता कामा नये. म्हणजे कोणीही असू दे, आपली मुलं असतील, आपला नवरा असेल, आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपण केलंच पाहिजे आणि आपल्या सेफ पेसमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आत कोणाला एंटर करून द्यायचं नाही. आणि सगळ्यांसाठी सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाहीये, की नवरा आहे तर नवऱ्याकडून बायको साठीच्या अपेक्षा असतात, की बायकोने हे सगळं केलंच पाहिजे. नाही, एका ठराविक लिमिटपर्यंत आपण केलंच पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन आपण काही करू शकत नाही किंवा मुलांच्या अपेक्षा असतात, की आईनं प्रत्येक वेळेला आपल्याला हे दिलंच पाहिजे, सगळ्या गोष्टी हातात दिल्याच पाहिजेत. तर असं नाही, बिलकुल नाही. मुलांना त्यांची सवय लागली पाहिजे ज्या त्या वस्तू घ्यायची. स्वतःला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही हॅपी असाल तर तुमचं घर हॅपी राहणार आहे. जेवढं तुम्ही हेल्दी असाल तेवढं तुम्ही स्वतःला आणि तुमच्या घराला मजबूत आणि हेल्दी ठेवणार आहे. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःचा हॅपीनेस बघा. दुसऱ्या पण गोष्टी केल्याच पाहिजेत. दुसऱ्यांना पण आपण हॅपीनेस दिला पाहिजे, पण ते कुठल्या लिमिटपर्यंत दिला पाहिजे ते पण आपण ठरवलं पाहिजे. बाउंडरीज सेट केल्या पाहिजेत. गोष्ट म्हणजे की जास्तीत जास्त वेळ आपण काय करतो, ओव्हरथिंक करण्यात घालवतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, तर ती ओव्हर थिंकिंगमध्येच आपला जास्त वेळ जातो. म्हणजे समजा भांडी घासायची आहेत किंवा आपल्याला कपड्याच्या घड्या करायच्या आहेत किंवा समजा एखादं किचन सेट करायचं आहे, तर माझ्या बाबतीत तर असं होतं, की काय करतो, अरे मला ते करायचं आहे. मग माझा इतका वेळ त्यात जातो की तेवढ्या वेळात ते काम करून होतं. त्यापेक्षा मी स्वतः असा ट्राय करते, की मी जर विचार करायला लागले एखादी गोष्ट करायचा, स्वयंपाक करायचा आहे, तर मी पटकन करून टाकते.
5-10 मिनिटात आपलं ते काम कंप्लीट करायचं आणि आपण फ्री व्हायचं. म्हणजे स्वतः काम करून ते स्पेस पण आपला डिक्लटर करायचा आणि स्वतःचं माइंड पण आपलं डिक्लटर करायचं. जास्तीत जास्त ह्याच्यावरती मी फोकस करते 2024 मध्ये, की एखाद्या गोष्टीवरती ओव्हरथिंक करण्यापेक्षा ती गोष्ट पटकन आपण करून टाकायची. जी गोष्ट प्रायोरिटाईज करायची त्या गोष्टीला प्रायोरिटाईज करायचं, पटकन संपवायचं, फिनिश करायचं काम ते आणि डिक्लटर व्हायचं. म्हणजे आत्ता ज्या मी 23 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करणं ही 24वी गोष्ट, ही बोनस टिप आहे. ज्या काही आपण जे मुद्दे बघितलेले आहेत, म्हणजे प्रॉडक्टिव्ह कसं राहायचं किंवा स्वतःला हॅप्पी कसं करायचं, स्वतःचं माइंड हील कसं करायचं, स्वतःच्या बॉडीला कसं ॲप्रिशिएट करायचं किंवा डिक्लटर कसं व्हायचं, ज्या आपण वेगवेगळे सर्च करत राहतो, ब्राउज करत राहतो, वेगवेगळे पेजेस, ॲप्स वगैरे, म्हणजे ॲमेझॉनवरती सर्च असेल किंवा वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवरती असेल, ते जाणं कसं कमी करायचं, माइंडफुलनेसनं कसं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ॲप्लाय करायच्या आणि ही 24वी गोष्ट असेल. म्हणजे ह्या सगळ्या 23 गोष्टी फॉलो करायच्या, म्हणजेच ही 24वी गोष्ट आपण फॉलो केल्यासारखंच आहे. खूप बोलणं झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला पटलेल्या आहेत का, किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या त्या नक्की मला सांगा. कमेंट सेक्शन आपला ओपन आहे, त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या ते सांगा. आणि तुम्हाला काय कुठल्या गोष्टींवरती मी बोलावं असं वाटतंय ते सुद्धा मला सांगा. मी त्या गोष्टी तुमच्यापुढं घेऊन येत राहीन. कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्या गोष्टी, ह्या पॉईंटवरती आम्हाला ऐकायचं आहे. तर मी ते टॉपिक्स पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणायचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर हे आपलं चॅनेल आवडलं असेल, होम इंजिनिअरिंग विथ तेजश्री, तर ह्या चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हॅपी न्यू इयर.